श्री दत्त, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे की केसांची काळजी आपण कशी घेऊ शकतो किंवा केस छान आपले मऊसूत राहण्यासाठी वगैरे काही टिप्स। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये ज्या मी टिप्स सांगणार आहे, ज्या ट्रिक्स सांगणार आहे ते आपले केस छान हेल्दी राहावे यासाठी आहे, ना की केस खूप लांब व्हावे। म्हणजे ह्या ट्रिक वापरल्या तर आपोआपच केसांची वाढ होणार आहे, केसांची गळती व कमी होणार आहे। त्यामुळे आपण केसांची जेवढी काळजी घेऊ तेवढी केस आपले छान राहतात। त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपण केसांची काळजी घेऊ शकतो। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक पहिली टिप्स सांगेल ती म्हणजे केसांना ऑइलिंग कधी करायचं किंवा केस कंटिन्यू आपण ऑइल करून ठेवायची का, आठवड्याभर ऑइल करून ठेवायची मग आठवड्यातून एकदा धुवायची का, हे सगळं मी सांगेन तुम्हाला। तर आठवड्याभर केसांना तेल लावून ठेवणं वगैरे काही गरज नाही। तुम्हाला सवय असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण मला तर सवय नाही की आठवड्याभर मी ऑइली केस घेऊन फिरेल वगैरे असं काही नाही। आपल्याला फंक्शनच असतात, कुठे जायचं असतं, काही कार्यक्रम अटेंड करायचे असतात, तर मग ते ऐन टायमाला आपण ऑइलिंग केलेलं असेल केसांना आणि मग ते वॉश करावं लागतं। खूप म्हणजे कंटाळवाणं रिझन असतं। आणि मी एक रील पण पाहिला होता की मुलींचे अर्धे कार्यक्रम तर आज ऑइल लावलेलं आहे आणि कॅन्सल। व्हिडिओ चालू करूया तो केसांना ऑइलिंग कसं करायचं, त्यात तिथपासून ते केस वॉश कशी करायची तिथपर्यंत। तर केसांना ऑइलिंग करताना कोणत्या गोष्टी वापरायच्या, तर जेव्हा केसांना ऑइलिंग करतो तर तेव्हा आपण त्यात कोरफड टाकू शकतो। आठवड्यातून 2दा करायचा हा प्रयोग। तर जे तेल लावणार आहे आपण केसांना त्यात विटॅमिन ई ची गोळी टाकायची आणि कोरफड छान अशी मॅश करून टाकायची, किंवा मिक्सरला बारीक करून टाकली तरी चालेल। मिक्सरला ग्राइंड केली तर खूपच बेटर, पण तेवढा वेळ नसतो आपल्याकडे आणि स्वतःकडे वेळ द्यायचा म्हणलं, स्वतःला काय सेटिंग करायचं म्हणलं स्वतःसाठी की ते आपल्याला म्हणजे वेळ नसतं तेवढा। त्यामुळं छान अशी बारीक कट करून घ्यायची चाकूनी कोरफड आणि ती त्या तेलात टाकायची आणि विटॅमिन ई ची गोळी टाकायची। तुमच्या केसांची लेंथ केवढी आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला विटॅमिन ई ची गोळी 1 लागेल 2 लागेल। माझे केस छोटे त्यामुळे मला 1च लागेल। तुम्हाला तुमची केस जर मोठी असतील, लेंथ तुमच्या केसांची जास्त असेल तर तुम्ही 2 टाकू शकता, जास्तीत जास्त 2 टाकू शकता। तर 1 टाकली तरी सफिशियंट आहे। आणि ते सगळं मग मिक्सर जे केलेलं आहे मिश्रण ते सगळं छान मिक्स करायचं आणि संध्याकाळी जर समजा तुम्हाला संध्याकाळी केस धुवायचे तर सॅटर्डेला तुम्ही संध्याकाळी हे सगळं करू शकता। आठवड्यातून एकदा एवढं तरी करू शकतो आपण आपल्या स्वतःच्या केसांची निगा घेण्यासाठी। तर मग छान अशी केसांचे जे स्काल्फ असतं ना त्याला सगळे असं चोळून सगळं लावून घ्यायचं तेल आणि जे मिश्रण केले ते कोरफड, विटॅमिन ई ची गोळी आणि तेल हे सगळं छान असं मसाज करून घ्यायचं। आणि मग सॅटर्डे संध्याकाळी हे लावलं की संडेला सकाळी हे आपण वॉश करणार आहे। तर वॉश कशी करायची केस त्यासाठी पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगेन। तर डायरेक्ट केसांना शॅम्पू नाही लावायचा, आपण जो मग असतो त्यात पाणी घ्यायचं थोडंसं आणि त्यात शॅम्पू टाकायचा, तो छान असं मिक्स करून घ्यायचा आणि ते पाणी आपल्या केसांवर ओतायचं आणि छान मसाज करायचं आणि केस स्वच्छ धुवून काढायचे। आणि तुम्ही जर कंडिशनर वापरत असाल, कंडिशनर वापरणं ही पण चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्ही कंडिशनर नसेल वापरत तर ठीक आहे, तुम्ही कोरफड लावताय म्हणल्यावर कंडिशनरची पण एवढी काही गरज नाही। जरी पण तुम्ही कंडिशनर वापरत असाल तरी पण कंडिशनर कधीही असं केसांच्या मुळाशी नाही लावायचं। केसांच्या ही जी आपली लेंथ आहे त्याला कंडिशनर लावायचं। कंडिशनर कशासाठी असतं की आपले केस प्रोटेक्ट झाली पाहिजे। मग केसांची मुळाशी काही आपली धूळ एवढी साचत नाही, फक्त आपले जे वरती केस असतात त्यावरच धूळ वगैरे साचते। त्यामुळं कंडिशनर नेहमी लेंथ केसाची आहे त्यांना लावायचं। आणि मुळात काय तर शॅम्पू डायरेक्ट केसांना नाही लावायचा आणि जास्त हेवी शॅम्पू नाही वापरायचा, साधा शॅम्पू वापरायचा, जेणेकरून आपल्या केसांना काही जास्त केमिकल हार्मफुल असतात। त्यामुळे साधा शॅम्पू वापरायचा, साधा क्लिनिक प्लस वापरला तरी चालेल। तो फक्त डायरेक्ट नाही लावायचा कोणताही शॅम्पू, तो पाण्यात मिक्स करायचा आणि मग लावायचा। तर तुम्हाला मी पहिली टिप सांगितली ती म्हणजे ऑइलिंग कसं करायचं केसांना। तर तुम्ही तेलात जर विटॅमिन ई ची गोळी टाकली, कोरफड टाकली तर तुमचे केस खूप छान असे मऊ वगैरे राहतील, डॅन्ड्रफ नाही होणार। डॅन्ड्रफसाठी मी अजून एक आयडिया देईन तुम्हाला। डॅन्ड्रफ वगैरे झाला असेल तर मी एक मस्त आयडिया देईन तुम्हाला की मला खरंच खूप सूट झाली। त्यामुळे मी माझ्या व्ह्युअर्सना पण सांगेन की ही आयडिया तुम्ही करून पहा। तर काय करायचं माहिती आहे का, की चहाचं पाणी ना, अर्धी वाटी चहाचं पाणी उकळून गाळून घ्यायचं आणि मग त्यात एक सॅशेट टाकायचं शॅम्पूचं
ते तुम्ही कोणताही शॅम्पू वापरत असाल तो, आणि कोरफड टाकायचे छान बारीक. मिक्सरला ग्राइंड करून घेतले चालेल, मिक्सरला ग्राइंड करायला एवढा वेळ नसेल तर चाकूने छान बारीक कट केली तरी चालेल. एक व्हिटॅमिन ईची गोळी टाकायची त्यात. तुमचे जर केस लांब असतील तर 2 टाकायच्या, आणि छोटे असतील माझ्या एवढे तर 1 टाकायची, 1 बास होते. आणि ते छान, म्हणजे जर तुम्ही आज केस धुणार असताल तर ते अर्धा तास आधी करायचं. मग ते छान असं लावून घ्यायचं केसांना, आणि अर्ध्या तासाने केस वॉश करून टाकायचे. आणि जे आपण चहाचं पाणी वापरणार आहे ते उकळून थंड करून घ्यायचं, मगच ते वापरायचं. खरंच खूप भारी आयडिया आहे ही. माझा डॅन्ड्रफ मी एकदा वापरलं, एकदाच फक्त तसं ट्राय केलं तर माझा डॅन्ड्रफ बऱ्यापैकी कमी झाला. पण जे मी हे सांगते तुम्हाला की आठवड्यातनं एकदा असं ऑइलिंग करा, व्हिटॅमिन ईची गोळी, कोरफड, तर हे रेग्युलर आपण केलं पाहिजे. आपण काय करतो, एकदा केलं, कोरफड लावली, झालं, ते काही महिनाभर परत आपण कोरफड लावायला जात नाही. तसं नाही, आठवड्यातनं एकदा कोरफड लावून ऑइलिंग करायची म्हणजे करायचीच, किंवा साधी नुसती कोरफड लावायची म्हणजे लावायचीच. जी डॅन्ड्रफसाठी पण मी तुम्हाला जे सजेशन दिले तेही पण तुम्ही आठवड्यातनं एकदा केलंच पाहिजे. जोपर्यंत तुमचा डॅन्ड्रफ क्लिअरली जात नाही तोपर्यंत तुम्ही हे केलंच पाहिजे, नित्यनेमाने केलंच पाहिजे. आणि आपल्या त्वचेची काळजी, आपल्या केसांची काळजी आपणच घेतली पाहिजे. खूप व्हिडिओ असतात की हे केल्याने केस खूप लांब होतात, ते केल्याने खूप केस लांब होतात, पण माझं म्हणणं आहे की आपली केस आहेत तेवढीच राहू द्या, पण ती छान सुटसुटीत, मोकळी, छान म्हणजे मऊसूत अशी राहिली पाहिजे. तर यासाठी आपण म्हणजे केसांची निगा घेतली पाहिजे, जेणेकरून आपले जेवढे आहेत केस तेवढे तरी नीट साबूत राहतील आणि डॅन्ड्रफ नाही होणार. किंवा केस एक खूप कर्ली असतात किंवा असे चरबट असतात केस कुणाचे, तर तुम्ही ते व्हिटॅमिन ईची गोळी, कोरफड असं लावलं तर केस पण छान मऊ होतील, केसांना पण छान प्रोटेक्शन मिळेल. त्यामुळे मी ह्या ज्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही नक्की ट्राय करून पहा, आणि मग मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.